हॅलो फ्रेंड्स, सुरेखा ताईची रेसिपी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण सुरेखा ताईची रेसिपी चॅनलमध्ये मस्त कुरकुरीत होणारे असे चिवईची भाजीचे मुटकुळे बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर कलर आलेला या ठिकाणी. तर चला वेळ न घालवता आता बनवायला घेऊयात. तर या ठिकाणी मी चिवईची भाजी घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता स्वच्छ निवडून घेतलेली आहे. या ठिकाणी मस्त बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे या ठिकाणी. तर भाजी निवडायला या ठिकाणी थोडा टाईम लागतो. व्यवस्थित आपल्याला एक एक पान निवडून घ्यायचं आहे भाजीचं. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. भाजी ही मातीने भरलेली असते, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी अर्धा वाटी ज्वारीचे पीठ ॲड करून घ्यायचं आहे. ज्वारीच्या पिठाने आपले जे वड्या असतात त्या चांगल्या खुसखुशीत बनतात. तर या ठिकाणी अर्धा वाटी आपल्याला बेसन पीठ ॲड करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला चवीनुसार बेसन पीठ ॲड करायचं म्हणजे चव खूप छान लागते. आणि अर्धा वाटी आपल्याला या ठिकाणी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्या ठिकाणी जेवढं मी बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतले तेवढंच या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तीनही पीठ आपल्याला समप्रमाणात घ्यायची या ठिकाणी. या ठिकाणी आलं, लसूण आणि हिरवी मिरची मी बारीक कुटून घेतलेलं होतं ते पेस्ट ॲड करून घेऊयात. आपली वड्यांना छान चव येते, त्यामुळे या ठिकाणी मी ॲड करून घेतलेलं आहे. अर्धा चमचा आपण या ठिकाणी हळद ॲड करून घेऊयात. अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी लाल तिखट ॲड करून घ्यायचं आहे. जे घरगुती आपलं लाल तिखट असतं तेच ॲड करून घेतलेले मी. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. या ठिकाणी ऑलरेडी आपण हिरवी मिरची पण ॲड करून घेतलेली आहे. या ठिकाणी अर्धा चमचा आपल्याला जिरे ॲड करून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा आपल्याला ॲड करताना हातावर असा क्रश करून ॲड करायचं आहे, म्हणजे ओव्याचा वास छान येतो आपल्या वड्यांमध्ये. त्यामुळे या ठिकाणी क्रश करून ॲड करायचं आहे आपल्याला. तर बघा या ठिकाणी 1 चमचा आपल्याला या ठिकाणी तीळ ॲड करायची. जेव्हा आपण वड्या चांगल्या तळतो तेव्हा त्याला वरती स्ट्रक्चर छान येतं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तीळ ॲड करून घ्यायची आहे. चवीनुसार आपल्याला या ठिकाणी मीठ ॲड करून घ्यायचं आहे. हे सर्व आपण जिन्नस ॲड केल्यानंतर आपल्याला चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी लगेच पाणी ॲड करत नाही. भाजीमध्ये आपल्याला सर्व पीठ आणि सर्व मसाले चांगले मिक्स झाले पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. हातानेच आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा मी पाण्याचा वापर अजिबात नाही केलेला आहे आणि सर्व मिक्स झालेले पाण्याचा वापर खूप कमी लागतो या ठिकाणी. तर थोडं पाणी ॲड करून आपल्याला या ठिकाणी पिठाचं गोळा बनवून घ्यायचं आहे. हे पीठ भिजवत असताना आपल्याला पाणी जास्त लागत नाही. बघा कमीत कमी पाण्यामध्ये मी या ठिकाणी गोळा भिजवून घेतलेला आहे. त्या ठिकाणी आपलं पीठ भिजून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कमीत कमी पाण्याचा वापर केलेला आहे मी. या ठिकाणी एक भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे मी आणि त्याच्यावर आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे. चाळणीला आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आपण जे मुटकुळे बनवणार आहोत ते चाळणीला चिटकले नाही पाहिजे, म्हणून आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे सर्व बाजूनी. तेल लावल्यावर आपले मुटकुळे या ठिकाणी चिटकणार नाही. तर बघा या ठिकाणी पिठाचं मी एक असं गोळा तोडून घेतलेला आहे. आपल्याला व्यवस्थित असं हाताला तेल लावून घ्यायचं आणि असं व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मुटकुळे बनवून घ्यायचे आहे आपल्याला. या ठिकाणी बघा मी एवढं साईजचं एक मुटकुळं बनवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मुटकुळे बनवायचे आहे. या ठिकाणी जास्त जाड पण नाही बनवायचे, जास्त बारीक पण नाही बनवायचे. या ठिकाणी व्यवस्थित वाफले गेले पाहिजे. त्या ठिकाणी सर्व मुटकुळे अशा प्रकारे बनवायचे आपल्याला. एका साईजमध्ये बनवायचे आहे. त्या ठिकाणी सर्व अशा प्रकारे मी स्टीम करायला ठेवणार आहेत एक एक करून. बघा या ठिकाणी आपण मुटकुळे आता स्टीम करायला ठेवलेले आहेत. आपल्याला आता मुटकुळे छान स्टीम करून घ्यायचे आहे. तर मी या ठिकाणी झाकण ठेवणार आहे. आपल्याला झाकण ठेवल्यानंतर 20 मिनिटासाठी आपल्याला मुटकुळे छान स्टीम करून घ्यायचे आहे या ठिकाणी. तर 20 मिनटं या ठिकाणी झालेले आहेत. आता मी झाकण काढते. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुटकुळे आपले मस्त व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. त्या ठिकाणी मस्त वाफा निघत आहे. कलर तर तुम्ही बघू शकता खूपच भन्नाट आलेला आहे या ठिकाणी. आणि मुटकुळे पण आपले व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. ते आता चेक करूया. तर बघा या ठिकाणी सुरीला अजिबात चिटकलेलं नाही. तर आपले मुटकुळे जे आहे ते परफेक्टली स्टीम झालेले आहे. तर मी सर्व काढून घेतलेलं आहे. मुटकुळे या ठिकाणी गार झाल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायचे आहे. जसं आपण कोथिंबीर वड्या कट करून घेतो सेम त्या पद्धतीने मी या ठिकाणी कट करून घेतलेलं आहे. तुम्ही मधून बघू शकता खूपच मस्त स्टीम झालेलं आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये तेल ॲड करून घ्यायचं आहे. आपल्याला आता त्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहे. या ठिकाणी तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा पॅनमध्ये असं नॉर्मली तेल ॲड करून पण फ्राय करू शकता. दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे. तर एक एक करून मी आता वडी ॲड करून घेते यामध्ये.
तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम नाही करायचं, नाही तर वडे आपल्याला जळू शकतात. नॉर्मली तेल गरम करून घेतलेले मी या ठिकाणी. बघा एक साईडने मस्त गोल्डन कलर आलेला आहे, तो तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर दुसऱ्या बाजूने पण आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहे या ठिकाणी. नॉर्मली आपले स्टीम झालेल्या वड्या पण खूपच छान लागतात, पण अशा फ्राय केल्यानंतर अजूनच खूपच मस्त लागतात. त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने फ्राय करून पण टेस्ट करू शकता किंवा स्टीम केलेले पण ट्राय करू शकता. तर बघा या ठिकाणी व्यवस्थित मी फ्राय करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. तर एका प्लेटमध्ये मी आता सर्व वड्या काढून घेणार आहे आणि उरलेले पण वडे मी अशाच पद्धतीने आता तळून घेणार आहे या ठिकाणी. तर सेम अशाच पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करा. खूपच सोपी रेसिपी आहे आणि खूप हेल्दी आहे. ही भाजी शक्यतो गावाकडे आपल्याला बघायला मिळते, सिटीमध्ये पण शक्यतो मार्केटमध्ये अवेलेबल असते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. बघू शकता या ठिकाणी खूपच मस्त स्ट्रेक्चर आलेलं आहे. मधून बघू शकता अगदी मस्त कलर आलेला आहे आणि कुरकुरीत होता या आणि खायला तर खूपच छान लागतं. अजिबात तेल ॲब्झॉर्ब झालेलं नाही या ठिकाणी. तुम्ही बघू शकता अगदी कोरड्या झालेल्या आहेत मस्त. सेम अशाच पद्धतीने तुम्ही करा आणि तुमच्या वड्या कशा झाल्या मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच.